लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती 1 ऑगस्ट रोजी आहे. मात्र मिरजेत पुतळ्याचे सुशोभीकरण, विद्युत रोषणाई, स्वच्छता आणि जयंती उत्सवासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे मातंग समाजात नाराजी पसरली आहे. जयंती उत्सवासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी मातंग समाजाने महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती साजरी होणार आहे. त्यानिमित्त अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त संचिता महापात्र यांची भेट घेऊन जयंतीपूर्वी आवश्यक कामे करण्याची मागणी केली. मात्र महापालिकेकडे निधी नाही असे आयुक्तांनी सांगितल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि जयंतीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. एकीकडे महापालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्तीचा कोट्यवधींचा निधी शहरात खर्च करते. मात्र अण्णाभाऊंची जयंती साजरी करण्यासाठी पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्यामुळे मातंग समाजात महापालिकेच्या कारभारावर रोष निर्माण झाला आहे. या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे भूषण, मातंग समाजाचे दैवत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती 1 ऑगस्ट रोजी असून त्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे मंडप असेल, विद्युत रोषणाई असेल, रंगरंगोटी असेल, स्वच्छता असेल, या मागणीसाठी आम्ही आयुक्त मॅडम यांना भेटलो. तर आयुक्त मॅडमांकडून आम्हाला अपमानजनक असं उत्तर येतंय की महापालिकेचा पैसा मी असं वायपट खर्च करणार नाही. पण मॅडम, हे वायपट नसून महापालिकेकडून सालाबाद प्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळचे नियोजन केले जाते. परंतु यंदाच्या जयंतीला आपल्याला असं वाटतंय का या अण्णाभाऊंच्या जयंतीला पैसे खर्च केले तर तो पैसा वायपट जातोय. म्हणून आज या ठिकाणी अपमानजनक उत्तर मिळाल्यामुळं आज मिरज महानगरपालिकेच्या समोर समस्त मातंग समाज अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. पण जोपर्यंत आयुक्त मॅडम स्वतः या ठिकाणी येऊन आम्हाला सदर कामाची मंजुरीचं पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आयुक्त मॅडमांना अनेकदा सांगतो की मॅडम, इथून पुढे अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल आपण बोलताना थोडं स्वाभिमान बाळगून बोलावं, अन्यथा मातंग समाज जशाच तसं तुम्हाला उत्तर दिल्याच्यावर राहणार नाही. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो.